नमस्कार मंडळी. कोण म्हणतं कारल्याची भाजी कडू होते? अहो, एकदा मुक्ताईने सांगितल्याप्रमाणे करून तर बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण या भाजीवर खुश होतील. कारली तुम्हाला पाहिजे त्या आकारात कट करून घ्या आणि मीठ टाकून 15 मिनिटांसाठी असं बाजूला ठेवून द्या. आणि मग बघा कसं त्या कारल्याला पाणी सुटतंय. लगेच ते कारलं हाताने दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं. आणि बरं का मंडळी, हीच तर खास टीप आहे आपली भाजी कडू न होण्याची. झालं तर मग निघलेल्या बिया आणि कारलं 5 मिनिटांसाठी मीठ टाकून शिजवून घ्यायचं. आणि हो मंडळी, शिजवलेल्या कारल्याचं सुद्धा थंड झाल्यावर हाताने दाबून पाणी काढून घ्या बरं का, कारण यामुळे तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही. आता लगेच भाजी बनवण्यासाठी एका कढईत तेल ओतायचं आणि त्याच्यात जिरी, मोहरी, लसूण आणि टोमॅटो घालून छान अशी फोडणी देऊन घ्यायची. वरून थोडासा कढीपत्ता आणि हळद टाकून घ्यायची आणि फोडणीतले टोमॅटो पूर्णपणे परतून घ्यायचे. टोमॅटो परतलं की शिजवलेलं कारलं टाकून घ्यायचं आणि सगळं मिश्रण हलवून एकजीव करायचं. 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आणि लगेच घरगुती काळा मसाला व शेंगदाण्याचा कूट टाकून मस्तपैकी परतून घ्या. बरं का मंडळी, आधीच मीठ कारल्यात छान मुरलंय, त्यामुळे मिठाचा वापर कमीच करा बरं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला कारल्याची भाजी? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.